गुड हाय हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज तुला बरं नाही आहे ना म्हणून स्कूलला नाही गेला. आज तुला बरं नाही ना? सर्दी ताप. आता आम्ही डॉक्टरकडे जातो तुला घेऊन. डॉक्टरकडे जाते तुला घेऊन. बोल. बाय. सांग मला बरं वाटत नाहीये. बरं वाटत नाहीये. का तर तुला उलटी. अजून बरं नाहीये. सर्दी खोकला. सर्दी खोकला. आता आम्ही डॉक्टरकडे जातो त्यामुळे कालचा ब्लॉग टाकला नव्हता. आज सेंड करणार आहे मी. आता चला डॉक्टरकडे जातो. बाय बाय. बाय कर तू. बाय वरती बघ. बाय. मी येतो डॉक्टरकडे जाऊन. संध्याकाळी भेटणार आता. आपण काय म्हणतो रे तुला आज? बट्टी. वांग्याची भाजी. तर आपण आता बट्टी बनवू. हे बघा हे गहू आणि मक्काचं जाड दळलेलं पीठ आहे. 1 किलो गहू 1/2 किलो मक्का. मम्मी मी दिसत नाहीये. मी दिसत नाही मम्मी. यामध्ये थोडीशी हळद घालू कलर येण्यासाठी. हा सोडा. हा ओवा. आणि धने आणि बडीशोपची जाड मोठी पावडर. जाड आणि मोठी पावडर. अर्धा चमचा 1 चमचा आपल्या आवडीनुसार जसं आवडेल तसं घालायचं. मला आवडतं म्हणून थोडं जास्तच घालते. दाखव तू मीठ आणि चवीनुसार मीठ. हे बघा मी तेल गरम करायला ठेवलं होतं. याचं मोहन घालायचं. खमंग वास येतो याचा. एक मिक्स करून घ्यायचं. चपातीच्या पिठासारखं घट्ट मळून घ्यायचं. अरे तू मस्ती करतोय खेळतोय तो मिठासोबत. हे बघा असं घट्ट मळून घेतलं. जो कोणी रेसिपी बघेल ना त्याला लगेच कळेल की रेसिपी कुठली आहे म्हणून. आणि मग याचे गोळे बनवून यामध्ये तूप लावून गरम करायला पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकायचे. तूप लावते मध्ये. थोडं लावायचं जास्त आपल्यावर ठीक आहे. आवडेल तसं लावायचं. हे बघा असं.
हे बघा पाणी गरम झालेलं आहे. गरम पाण्यामध्ये टाकून देऊ आपण. आणि ते खूप शिजल्यावर खूप मोठ्या मोठ्या होतात, त्यामुळे आपल्याला कळतं की शिजलाय की नाही. तसं आपण चाकू घालून चेक करू शकतो. आतमध्ये कसं चाकूने चिपकून जाईल आणि शिजलं असेल तर चिपकणार नाही. जरा शिजल्यावर दाखवते तुम्हाला मी. आता बट्टे शिजत आलेले आहे. आपण चाकू घालून चेक करू. थोड्या कच्च्या आहे. सुकी भाजी वांग्याची बनवायची. हे बघा सुकी. ही बघा डाळ. फक्त लसूण कढीपत्त्याची फोडणी दिलेली डाळीला. खानदेशी रेसिपीचं जेवण आहे. शिजून झाल्या या. आता आपण कट करून घेऊ. छान कट करून घ्यायच्या. या 2 पीस करून कट करून पीस करून घेतले आणि ह्या 2 आहेत. आपण ह्या 2 जरी मला भरपूर पीस बघतात. बघा कशा ब्राऊन झालेल्या आहेत. भरपूर भाजून घ्यायच्या. हे बघा बनवून झाले आहे. बघा हे बघा कशा मऊसूत झालेलं आहे. हे बघा एकदम मऊ खुसखुशीत होतात.